तर पुण्यामधले दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पुणे मेट्रोचं उद्घाटन जे आहे ते करण्यासाठी ते आग्रही आहेत आणि सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेरची दृश्य आपण पाहताय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे, मात्र तरी सुद्धा महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आक्रमक होत पुणे मेट्रोच्या या उद्घाटनासाठी अधिकच आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे। मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आलेला आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, आंदोलक आपण पाहू शकतो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत। मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये परवानगी नाहीये, मात्र तरी सुद्धा हे सगळे आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे की आजच्या आज या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करावं। शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, मात्र पावसामुळे मोदींचा दौरा हा रद्द करण्यात आला। त्यानंतर महाविकास आघाडीने इशारा दिला होता की मेट्रो स्टेशनचं ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून ते सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात यावं। मात्र रविवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन केले जाणार आहे। मात्र आपण या ठिकाणी पाहू शकतो हे सगळे आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत। पोलीस त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत, आंदोलन मागे घ्यावं, आतमध्ये जाण्यास परवानगी दिली जात नाहीये। पोलिसांची सुद्धा त्या कार्यकर्त्यांची बाचाबाची होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो हे सगळे कार्यकर्ते आता बॅरिकेडिंगच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हे आपण पाहू शकतो आज या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करावं अशा पद्धतीचं काँग्रेस, त्यासोबतच शरद पवार गट आणि ठाकरे गट या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून आग्रही मागणी होत आहे। मात्र मेट्रोची त्याला परवानगी नाहीये, पोलिसांची त्याला परवानगी नाहीये। आंदोलनाला सुद्धा पोलिसांनी परवानगी दिली नव्हती। या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र तरी सुद्धा हे सगळे आंदोलक आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वरून पाऊस कोसळतोय, या पावसात हे सगळं आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो हे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते जोरदार अशी घोषणाबाजी करतायत आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आतमध्ये जाण्यास त्यांना परवानगी नाहीये। दोरखंड लावण्यात आलेला आहे, त्यासोबत मोठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस त्यांच्याशी संवाद साधतात, हे सगळे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। आपण पाहू शकतो या पद्धतीने सगळे आंदोलक एक ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळतात। काय नेमकी त्यांची भूमिका आहे, काय तुम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न काय नेमकं तुम्ही तर मेट्रो स्थानकाच्या आत जाण्याचा आंदोलकांचा हा प्रयत्न आहे, मात्र पोलिसांनी त्यांना या ठिकाणी रोखून धरलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहताय। सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेरची दृश्य, महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आक्रमक झालेत आणि आंदोलन त्यांच्याकडून केलं जात आहे। महिला पोलिसांची संख्या सुद्धा या ठिकाणी आहे। दोरखंड या ठिकाणी बांधण्यात आलेल्या बॅरिकेड्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आंदोलकांना आत जाऊ दिलं जात नाही। पवार गटाच्या प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जातं। एक डंका और दो, भाजपा को गाड़ दो।